नागवेलीचे पान. नागवेलीच्या पानामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. हे औषधी गुणधर्म बघता नागवेलीचे पान आपण बऱ्याच विकारांमध्ये वापरू शकतो, अगदी वेगवेगळ्या पद्धतीने. चला तर मग पाहूया आपण नागवेलीच्या पानाचे काय काय गुणधर्म आहेत. नागवेलीचे पान हे कफनाशक आहे, तसेच वायुनाशकही आहे आणि शरीरातला अग्नी पण वाढवते. पाचक रसाचा स्राव जास्ती प्रमाणात करून पचनासही मदत करते. पानाला चुना लावतात, तसेच कातही लावतात. पानामध्ये धण्याची डाळ, वेलची, सुपारी, बडीशोप तसेच गुलकंदही लावतात. अशा प्रकारे केलेला विडा हा मधुर लागतो, गोड लागतो. कात ही पित्तनाशक आणि वातनाशक आहे, तसेच चुना वातनाशक आणि कफनाशक आहे. आणि पान हे स्वतः वातनाशक आणि कफनाशक आहे. त्याच्यामुळे पानाचा विडा हा त्रिदोषनाशक ठरतो. आयुर्वेदामध्ये म्हटले आहे की सकाळी पान खायचे असल्यास त्यामध्ये सुपारी थोडी जास्त घालावी, दुपारी पान खायचे असल्यास त्यामध्ये कात घालावा आणि संध्याकाळी पान खायचे असल्यास त्याच्यात थोडासा चुना जास्ती घालावा. कारण सकाळी कफ, दुपारी पित्त आणि संध्याकाळी वाताचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये जास्त असते. त्याप्रमाणे पान आपले गुणधर्म वापरून आपल्या शरीराचा समतोल राखण्यासाठी आपली मदत करू शकतो. काही जण पानामध्ये तंबाखूचा वापर करतात. तंबाखू घालून केलेले पान हे प्राणघातक ठरू शकते, कारण यामुळे या पानाचे गुणधर्म नष्ट तर होतातच, शिवाय शरीरातील रोगप्रतिकार शक्ती हळूहळू क्षीण होत जाते. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम पासून ते नर्वस सिस्टीम पर्यंत सगळ्या गोष्टी खराब व्हायला सुरुवात होते आणि शरीरासाठी ते हानिकारक ठरू शकते. भोजनानंतर पान खावे का? कारण जेवणानंतर आपल्या तोंडामध्ये थोडासा चिकटपणा आलेला असतो. पानामुळे आपल्या तोंडामधला चिकटपणा कमी होऊन मुखशुद्धी होते आणि तोंडही सुगंधित होते. कफामुळे खूप वेळा आपल्या श्वसन नलिकेला सूज येते. नागवेलीची पानं ही कफनाशक असल्यामुळे आपल्या श्वसन नलिकेतला कफ कमी होऊन श्वसन नलिकेची सूज कमी होते. खूप वेळा आपल्याला सर्दी होते, तर सर्दीवरती नागवेलीची पाने नुसतीच चावून खाल्ल्यामुळे सर्दीमध्ये खूप प्रमाणात फरक पडतो. आपल्याला पोटफुगीचा त्रास असेल किंवा अपचनाच्या तक्रारी असतील तर नागवेलीच्या पानांचा रस काढावा आणि त्यामध्ये मध मिसळून ते प्यावे. त्याच्याने आपल्या शरीरातला अपान वायू मोकळा होऊन आपल्याला हलके वाटते. बाळंतिणीला कधी कधी दूध भरपूर येते. भरपूर दूध आलेले केव्हाही चांगले, परंतु बाळंतिणीला त्याच्यामुळे तिचे छाती सुजते, दुखते. त्यावरती उपाय म्हणून नागवेलीची 2 पाने घ्यावी, ती थोडीशी गरम करावी आणि मग ती छातीवरती बांधल्यामुळे तिची छाती मोकळी होऊन सूजही कमी होते, दुखणेही कमी होते आणि दुधाचे प्रमाण आहे तसे व्यवस्थित राहते. जोपर्यंत नागवेलीचे पान हे औषध म्हणून आणि कमी प्रमाणात सेवन होत असेल तोपर्यंत ते आरोग्याला गुणकारी असते. पण व्यसनाधीनतेमुळे जर त्याचा अतिरिक्त वापर होत असेल तर ते केव्हाही शरीराला हानिकारकच आहे. तर मग आपण हे छोटे छोटे उपाय करून घरच्या घरी निरोगी राहूया.